नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय इतिहास प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे यातील चौथा भाग अभ्यासणार आहोत। त्यामध्येही 2 पार्ट केले आहे मी। त्यातला एक पार्ट जो शिवाजी महाराजांच्या काळातलं ब्रिटिशांशी आपले संबंध होते तो झालेला आहे। आज 4.2 घेतो आहोत, ब्रिटिश आणि मराठे। पण शाहू महाराज आणि पेशव्यांचं जेव्हा पेशव्यांच्या हाती अधिकारांचं केंद्रीकरण होत होतं त्यावेळेचा हा पार्ट आहे। याचे पण आपण 4 भाग पाडलेले आहेत। पहिलं घेतलेलं आहे आपण मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा प्रवेश, मग पहिलं इंग्रज आणि मराठे युद्ध, दुसरं इंग्रज आणि मराठे युद्ध आणि तिसरं इंग्रज आणि मराठे युद्ध। अशा 4 पॉईंटमध्ये हा भाग आपण अभ्यासणार आहोत। आपण मागच्या भागात बघितलं की शिवाजी महाराजांच्या धोरणाने किंवा कृतीने शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांना हे दाखवून दिलं होतं की मराठे हे सार्वभौम आहेत आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी हे मराठ्यांचं सार्वभौमत्व राज्याभिषेक समय जो तह केला इंग्रजांशी त्यामध्ये सुद्धा अबाधित राखलं होतं, हे आपण बघितलं। आता आपण बघणार आहोत की त्या काळापर्यंत तरी, म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ होता, त्यानंतर संभाजी महाराज आले, तोपर्यंत तरी इंग्रजांची मराठ्यांच्या राजकारणात कुठेही लुडबुड झालेली किंवा शिरकाव झालेला आपणास दिसत नाही। पण नंतर छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये 1707मध्ये शाहू महाराजांची सुटका केली गेली। त्याच्यामागे हेतू हा होता की औरंगजेबाचा तिकडे मृत्यू झालेला होता आणि मुघल सत्तेमध्ये सरदारांमध्येच आपापसामध्ये हे मुघलपद मिळवण्यासाठी औरंगजेबाच्या पुत्रांमध्ये गट पडलेले होते आणि त्यावेळी पुन्हा मराठ्यांनी मुघलांवर आक्रमण करू नये, मराठ्यांमध्येच दुही माजावी जेणेकरून इकडे शांतता मिळेल, म्हणून यांनी शाहू महाराजांची मुक्तता केली की जेणेकरून ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये मराठ्यांच्या गादीवरून वाद सुरू होईल। आणि तो थोड्याफार अर्थाने ते सत्य पण झालं असं आपण म्हणू। पण पुढे शाहू महाराजांच्या पक्षाचा विजय होऊन शाहू महाराज हे सातारच्या गादीचे छत्रपती बनले। पुढे वारणेचा तह झाला 1731मध्ये आणि मराठ्यांच्या 2 गाद्या तयार झाल्या, एक कोल्हापूरची आणि एक साताऱ्याची। ही सर्व हिस्ट्री आहे। तर शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्यावेळी नानासाहेब पेशवे हे पुण्याला पेशवा म्हणून मराठ्यांचे होते। तर नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये या नानासाहेब पेशव्यांना सगळे मराठा सरदार हे पेशवे म्हणजे पंतप्रधान असल्याकारणाने मराठा सरदारांना यांच्याशी बांधिलकी राहत होती। पण मराठ्यांचं जे एक आरमार होतं, मराठ्यांच्या आरमाराचे पण काही प्रत्येक सरदाराकडे प्रत्येक भाग दिलेला होता। तर विजयदुर्गचे आंग्रे घराणं की ज्यांच्याकडे एक विजयदुर्गचा भाग होता आणि ह्याच आंग्रे बंधूंच्या दुसऱ्या बंधूंकडे कुलाबा भागातलं आरमाराचं सरखेलपद होतं। तर हे विजयदुर्गचे जे आंग्रे होते त्यावेळी तुळाजी आंग्रे हा सरखेल होता त्या आरमार दलाचा। तर नानासाहेबांना असं वाटलं की हा तुळाजी आपल्याला जुमानत नाही आहे किंवा आपल्या आज्ञा मानित नाही आहे, कारण कुठेतरी आंग्रे घराण्यात कान्होजी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांच्यापासनं हे सरखेलपद चालत येत होतं। मुख्यतः हे किनार प्रदेशात राहणारे आणि यांना सगळा तो दर्याचा अनुभव, त्यामुळे कधी कधी काय व्हायचं की नानासाहेबांची एखादी आज्ञा आली तरी हा तुळाजी आंग्रे आपल्या अनुभवावरून किंवा त्या वेळच्या तिथल्या परिस्थितीवरून थोडा आपल्या निर्णयाने सुद्धा वागायचा आणि असा गैरसमज झाला नानासाहेब पेशव्यांचा की हा तुळाजी आंग्रे पेशव्यांना जुमानत नाही आणि हे गैरसमज वाढत गेले आणि या तुळाजीला अद्दल घडवायची म्हणून नानासाहेब पेशव्यांनी मुंबईकर इंग्रजांची 1754मध्ये मदत मागितली। हे बघा, इथे सगळं ह्या व्हाईट बोर्डवर मी तुम्हाला सगळ्या ह्या पॉईंट्सच्या नोट्स दिलेल्या आहेत। मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा प्रवेश आणि पहिले इंग्रज मराठा युद्ध, तर ह्या तुम्ही सर्व वहीमध्ये उतरवून घेणे, ठीक आहे। आता बघा की 1754ला आपल्याला दिसतं की नानासाहेबांनी काय केलं की इंग्रजांची मदत घेतली आणि या तुळाजी आंग्रेचं आरमार त्यांनी इंग्रजांच्या मदतीने नष्ट केलं।
इंग्रजांना ही आयती संधी आली होती. मराठ्यांच्या राजकारणात त्यांचा चंचू प्रवेश यामुळे झाला आणि याचा अपाय म्हणाल तर इतका दूरगामी अपाय झाला की आंग्रेचं आरमार नष्ट झालं, जे एकदम मराठा आरमारांमध्ये सगळ्यात अनुभवी किंवा सगळ्यात ज्याला आपण म्हणू मोठं आरमार होतं. आणि त्यामुळे महाराष्ट्राची किंवा स्वराज्याची पश्चिम किनारपट्टी उघडी पडली आणि शिवाजी महाराजांनी ज्या दृष्टिकोनातून आरमाराची उभारणी केली होती की ज्याचा आरमार समर्थ त्याची समुद्रावर सत्ता, तर कुठेतरी त्या समुद्रावर इंग्रजांना टक्कर देणारं आरमार मराठ्यांजवळ राहिलं नाही. हा दूरदृष्टी ठेवून जो शिवाजी महाराजांचा निर्णय होता त्यावर पाणी फेरलं गेलं नानासाहेबांच्या या कृतीने आणि पुढे याची अपरिमित हानी स्वराज्याला तर झालीच, पण इंग्रजांना याचा इतका फायदा झाला की पुढे त्यांना हिंदुस्थानामध्ये पाय रोवायला मुंबई मार्गे त्यांना संधी प्राप्त झाली. त्यानंतर पुढे पानिपतचं युद्ध आहे 1761मध्ये, त्यामध्ये मराठ्यांची हार झाली आणि हाय खाऊन नानासाहेब पुण्याच्या पर्वतीवर 1761मध्येच मृत्यू पावले. त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा पहिला माधवराव हे पेशवे बनले, कारण मोठा मुलगा त्यांचा पानिपतच्या युद्धात खर्ची पडला होता विश्वासराव. आणि त्याचवेळी मराठ्यांमध्ये सुद्धा दुही तयार झाली पेशवेपदासाठी, कारण नानासाहेबांचा लहान भाऊ रघुनाथराव याला पेशवेपद हवं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की वयाने, अनुभवाने आणि वारसा परंपरेने पण हा माझा हक्क आहे. पण पहिल्या माधवरावाला हे पेशवेपद दिलं गेल्यामुळे रघुनाथराव नाराज झाले. माधवराव पेशव्याच्या काळातच इंग्रजांनी मालवण हा किल्ला 1765मध्ये जिंकला. आता याचा अर्थ असा नाही की माधवराव सक्षम नव्हते, पण पानिपतच्या युद्धात मराठ्यांची जी अपरिमित हानी झाली होती त्यामुळे काही काळ का होईना मराठा पाऊल मागे आलो होतो. कुठेतरी मराठ्यांची सैन्यशक्ती क्षीण झालेली आपल्याला दिसून येते त्या काळात आणि त्यावेळी इंग्रजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला आणि मालवण किल्ला जिंकून घेतला. पुढे माधवरावांचा 1772मध्ये रक्तक्षय या रोगाने मृत्यू झाला आणि त्यांचा लहान भाऊ नारायणराव पेशवा याला पेशवेपद दिलं गेलं. त्यावेळी सुद्धा इंग्रजांनी ठाणे, वसई, रत्नागिरी, विजयदुर्ग काबीज करण्याचा प्रयत्न केला की नारायणराव वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे. आणि दुर्दैव म्हणजे रघुनाथराव पेशव्याला पेशवा बनायचंच होतं आणि याही वेळी त्यांची ती संधी हुकल्यामुळे ते सरळ इंग्रजांकडे गेले आणि मला पेशवेपद जर तुम्ही मिळवून दिलं तर मी तुम्हाला 1.5 लाख रुपये प्रदेश आणि साष्टी, वसई, ठाणे हा प्रदेश देईल, असं सुरत तहाद्वारे त्यांनी 1775मध्ये मान्य केलं इंग्रजांना. इंग्रजांना पूर्णरित्या मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी एक मोठी ही आयती संधी रघुनाथरावाच्या रूपाने चालून आली आणि त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. आणि पुढे या नारायणराव पेशव्याचा सुद्धा शनिवारवाड्यामध्ये खून झाला आणि त्यानंतर रघुनाथराव पेशव्याने स्वतःला पेशवे म्हणून घोषित केलं. पण मराठा सरदारांमधल्या मातब्बर 12 सरदारांना रघुनाथराव पेशवे बनणं हे मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी बारभाई मंडळ स्थापन केलं आणि नारायणरावाला त्यांची पत्नी गंगाबाई जी गरोदर होती तिला मुलगा झाला, तर तो 40 दिवसाचा होताच त्याचं नामकरण सवाई माधवराव असं केलं आणि त्याला मराठ्यांचा पेशवा या बारभाई मंडळांनी बनवलं. आणि तो तर 40 दिवसांचा पेशवा काय कारभार करणार, तर त्याच्या नावाने हे बारभाई मराठ्यांचे 12 मातब्बर सरदार म्हणून बाराभाई असं म्हटलं आहे, ह्यांनी मराठ्यांचा राज्यकारभार पाहणं सुरू केलं. आणि ज्या अर्थी मी सांगितलं की राघोबाचं पेशवे बनण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं आणि इंग्रजांकडे राघोबादादा गेले. याच प्रमाणे उत्तर भारतामध्ये म्हणजे उत्तर भारत किंवा दिल्ली हा प्रदेश शिंदे होळकर यांच्या प्रभावाखाली होता, तर बंगाल हा नागपूरकर भोसले यांच्या प्रभावाखाली होता. इंग्रजांना तिथे सुद्धा मराठ्यांचा प्रभाव कमी करून स्वतःचा प्रभाव किंवा स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं होतं आणि तसा त्यांचा प्रयत्नसुद्धा चालू होता इंग्रजांचा. आणि ह्या रघुनाथरावांनी जी काही आयती संधी दिली होती ती त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करण्याचं ठरवलं. आणि व्यापारीदृष्ट्या विचार केला तर रघुनाथरावांनी त्यांना जे एक आमिष दाखवलं होतं की तुम्ही मला पेशवा बनवला तर मी तुम्हाला साष्टी, वसई, ठाणे हा भाग देईल,
तर त्यांना तो हवाच होता. सोबतच कोकण किनारपट्टी म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या किनारपट्टीवर त्यांना वर्चस्व स्थापन करायचंच होतं. जसं मी आत्ता सांगितलं की आंग्र्यांचा आरमार, तुळाजी आंग्र्यांचा आरमार नष्ट झाल्यामुळे त्यांना तसा प्रबळ आरमार विरोध उरलाच नव्हता. पण जे अजून छोटे मोठे आरमारी बेडे होते मराठा सरदारांचे, त्यांचा त्यांना धोका होताच कुठेतरी. आणि जर रघुनाथराव आयतं त्यांना ही किनारपट्टी त्यांच्या ताब्यात देतो आहे, तर त्यांना व्यापारीदृष्ट्या किंवा पुढे राजकीयदृष्ट्या ते त्यांच्या फायद्याचंच होतं. आणि म्हणूनच जसा सुरतचा तह झाला तसे इंग्रज रघुनाथरावाला घेऊन पुण्याकडे निघाले. हेतू हाच होता की पुण्यावर स्वारी करायची आणि बारभाई मंडळाचा पराभव करायचा आणि या रघुनाथरावाला मराठ्यांचा पेशवा बनवायचा. आणि ह्यातनंच इंग्रज मराठा पहिलं युद्ध सुरू झालेलं आपणास दिसून येते. आता आपण इंग्रज मराठे पहिलं युद्ध अभ्यासणार आहोत. जसं मी सांगितलं की सुरत तहानुसार इंग्रज राघोबा दादाला घेऊन पुण्याकडे निघाले स्वारीच्या हेतूने. आणि या इंग्रजांची पहिली चकमक 1776ला हरिपंत फडकेंसोबत झाली. आणि या चकमकीमध्ये किंवा या पहिल्या मुठभेडीमध्ये इंग्रज पराभूत झाले आणि पुरंदरचा तह झाला. म्हणजे लक्षात घ्या की जसा सुरतचा तह झाला तेव्हापासूनच इंग्रज मराठे पहिलं युद्ध सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणून इंग्रज मराठे पहिल्या पहिल्या युद्धाचा कालावधी हा 1775 ते 82 एवढा धरला जातो. आणि हे युद्ध असं एकाच वेळी झालं नाही, तर या कालावधीमध्ये जवळपास या 6-7 वर्षाच्या कालावधीमध्ये इंग्रज आणि मराठ्यांच्या 3 चकमकी झाल्या किंवा आमनासामना झाला युद्धांमध्ये. आणि 3ही युद्धांमध्ये इंग्रजांचा पराभव झालेला आपणास दिसून येतो. दुसरी चकमक वडगावजवळील तळेगाव येथे महादजी शिंद्यांच्या सैन्यासोबत झाली. त्यातही इंग्रजांचा पराभव झाला आणि वडगावचा तह झाला 1779मध्ये. आता ह्या 2 चकमकींनंतर नाना फडणवीसाच्या पण हे लक्षात आलं होतं की इंग्रजांना जोपर्यंत आता इथून आपण घालवत नाही या प्रदेशातून किंवा पूर्ण हिंदुस्थानातून, तोपर्यंत आता कुठल्याही ऐत्यदेशीय राजाला म्हणजे भारतीय राजाला आता शांतता किंवा आपण जे म्हणू त्याच्या स्वातंत्र्याला एक धोका या इंग्रजांपासनं राहणारच आहे. आणि जर नेहमीसाठी आपल्याला हा धोका घालवायचा असेल तर ह्या परकीयांना या भूमीतून हुसकावून लावलंच पाहिजे. म्हणून नाना फडणवीसाने चतुसंघ स्थापन केला 1780-81च्या दरम्यान. चतुसंघ स्थापन केला म्हणजे काय की या भारतभूमीतल्या हिंदुस्थानातल्या इतर राजांना एकत्र आणलं की आपण अलग अलग न लढता इंग्रजांशी एकत्र येऊन लढू आणि इंग्रजांना या भूमीतून हाकलवून लावू. नंतर आपापसातले जे काही वाद आहेत, आपली जी काही प्रदेशांवरनं भांडणं आहे, आपण ते नंतर सोडवू. बघा महाभारतात सुद्धा जेव्हा कौरवांवर हल्ला झाला होता गंधर्वाचा, तर त्यावेळी युधिष्ठिर त्यांच्या मदतीला गेला. तेव्हा अर्जुन भीमानी प्रश्न विचारला की कौरव तर आपल्याशी दुश्मनासारखे वागतात, मग आता आपण त्यांच्या मदतीला का चाललो? तेव्हा धर्मराजांनी सांगितलं की जेव्हा आपापसातला वाद आहे तेव्हा ते 100 आहेत, आपण 5 आहोत. पण आपल्या भांडणाचा फायदा जर तिसरा कोणी घेत असेल आणि आपल्या भूमीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल तर तेव्हा मात्र आपण 105 आहोत. हाच दृष्टिकोन समोर ठेवून नाना फडणवीसांनी हा चतुसंघ स्थापन केला. यामध्ये निजाम, भोसले, हैदर म्हैसूरचा आणि मराठे असा हा चतुसंघ होता. आता इथे एक प्रश्न येतो की भोसले तर मराठाच होता, पण हे नागपूरकर भोसले, हे लक्षात घ्या तुम्ही. पण काय झालं, इंग्रजांना याची कुणकुण लागली की नानांनी असा चतुसंघ स्थापन केला आणि खरंच हे 4 एकत्र आले तर आपण काही या 4 समोर टिकू शकणार नाही. आणि म्हणून इंग्रजांनी निजामाला गुंटूर प्रदेश, भोसल्यांना 50 लाख रुपये देऊन या चतुसंघातून फोडलं. आणि मग उरले कोण? हैदर आणि मराठा.
हैदर आणि मराठे, ज्यामध्ये शिंदे पेशवे हे सगळे होते, यांचं 1782मध्ये पुन्हा युद्ध झालं इंग्रजांसोबत. यातही इंग्रज पराभूत झाले आणि सालबाईचा तह झाला. खरं म्हणजे शिंद्यांनी हा सालबाईचा तह घडवून आणला. नानाला काही हा तह घडवून आणायचा नव्हता, तर त्यांना समोर इंग्रजांना इथून हुसकवून लावायचं होतं. त्यामुळे नाना जरा नाराज होते या तहामुळे, की का म्हणून आपण तह करतोय, जर आपण इंग्रजांना हरवलं आहे तर आपण अजून एक शेवटचा दणका देऊन त्यांचा निर्णायक पराभव करू आणि त्यांना या प्रांतातून पूर्ण हिंदुस्थानातूनच हाकलून लावू, असं नानाचं म्हणणं होतं. पण महादजी शिंद्यांनी सालबाईचा हा तह घडवून आणला, त्यामुळे नानाची थोडी नाराजी झाली. पुढे या तहानंतर म्हणजे इंग्रज मराठे या पहिल्या युद्धानंतर जवळपास 18-20 वर्ष दोन्ही आघाड्यांवर इंग्रजांच्या आणि मराठ्यांच्या शांतता होती. कारण इंग्रजांच्या हे लक्षात आलं होतं की अजूनही मराठ्यांची शक्ती आपल्यापेक्षा वरचढ आहे. आणि हेही इंग्रजांच्या लक्षात आलं की आपण मराठ्यांना हरवल्याशिवाय हिंदुस्थानावर राज्य करू शकत नाही. त्यानंतर हे पण लक्षात आलं या इंग्रजांच्या की जोवर मराठ्यांमध्ये एकी आहे तोवर मराठ्यांवर विजय मिळवणंसुद्धा अशक्य आहे. त्यामुळे मराठ्यांना पराभूत केल्याशिवाय हिंदुस्थानात राजकीय वर्चस्व, आर्थिक वर्चस्व निर्माण करणे शक्य नाही, हे वॉरेन हेस्टिंग्सच्या लक्षात आलं. त्यातच 1795मध्ये निजामानी मराठ्यांवर विरोधात कारवाई केली आणि त्यावेळी खर्डा येथे निजामानी मराठे हे युद्ध झालं. त्यामध्ये मराठ्यांचा विजय झाला आणि हा विजय सर्व मराठा सरदारांनी एकत्रित येऊन लढून घेतलेला शेवटचा विजय होता. म्हणजे 1795 खर्ड्याच्या लढाईतला विजय हा मराठ्यांसाठी मराठा म्हणून एकत्रितपणे लढलेला शेवटचा विजय होता असं आपण म्हणू. पुढे मराठा सरदारांमध्ये दुही माजली, एकमेकांचे गैरसमज, त्यावरून दुश्मनी युद्ध आपापसातच सुरू झाले आणि याला कुठेतरी कारणीभूत इंग्रजही होते. कारण यांनी फोडा आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इंग्रजांच्या हे लक्षात आलं की जोवर हे मराठा एक आहेत तोवर आपण यांना हरवू शकणार नाही, म्हणून कुठेतरी ह्यांचे पण प्रयत्न सुरू होते मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे आणि दुर्दैवाने मराठे याला बळी पण पडले असं आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा हे खर्ड्याचं युद्ध झालं त्यावेळी इंग्रजांचा एक वकील मराठ्यांच्या छावणीत होता, किंबहुना आपण असं म्हणू शकतो की त्याला मुद्दामून तिथे पेरलेलंच होतं, ठेवलेलंच होतं. त्यांनी मराठे निजामाशी कोणत्या विचाराने युद्ध करत आहे, त्यांची रणनीती कशी आहे, त्यांचं युद्धतंत्र, युद्ध कौशल्य किती आहे, त्यांची एकंदरीत शक्ती किती आहे. कारण मी काय सांगितलं की मराठा सरदारांनी एकत्र येऊन केलेला हा पराभव होता. म्हणजे मराठ्यांची एकत्रित शक्ती कशी आहे, त्यांची रणनीती कशी आहे, त्यांचे नेते कोण आहेत की ज्यांचा प्रभाव या मराठ्यांवर आहे, त्यांना आपल्या बाजूला कसं वळवता येईल, ते येऊ शकतात का आपल्या बाजूने, फितूर कोण कोण होऊ शकतं, हा असा सगळा अभ्यास त्या वकिलांनी त्या काळामध्ये केला मराठ्यांच्या छावणीत राहून आणि हा पूर्ण वृत्तांत इंग्रजांना कळवला. पुढे याचाच अभ्यास करून मराठ्यांना कसं तोंड देता येईल, यांचं रणनीती जर अशी आहे तर आपल्याला कोणती रणनीती आखावी लागेल, मराठ्यांची एकी कशी तोडायची, फोडा आणि राज्य करा हे धोरण, असा हा सगळा अभ्यास करून पुढे इंग्रज मराठे दुसरं आणि तिसरं युद्ध लढलं गेलं आणि त्यामध्ये वेलस्लीने मराठ्यांचा पराभव केलेला आपणास दिसून येतो. म्हणजेच काय लक्षात घ्या इथे की पहिलं इंग्रज मराठा युद्ध मराठा जिंकले कारण ते एक होते, पण दुसरं आणि तिसरं इंग्रज मराठा युद्ध मराठा का जिंकू शकले नाही, तर याचं सगळ्यात मोठं रिझन हे आहे की मराठा सरदार स्वातंत्र्यासाठी लढले, स्वाभिमानासाठी पण लढले, पण वैयक्तिक मराठा म्हणून एकत्र येऊन मराठ्यांचं स्वाभिमान, स्वराज्य यासाठी लढायला हवं होतं. नेमकं ती एकतेची भावनाच मागे पडली की जी शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या मनामध्ये पेरलेली होती की जोवर आपण सगळे मतभेद विसरून एक होत नाही तोवर आपण स्वातंत्र्य मिळवू शकत नाही किंवा आपल्यावरचा अन्याय आपण थांबवू शकत नाही. ही जी भावना आहे, स्फुल्लिंग, ही चेतना शिवाजी महाराजांनी पेरली होती. कुठेतरी या इंग्रज मराठे पहिल्या युद्धानंतर मराठ्यांना विजय मिळवूनही आपण त्याचा योग्य तो आपण त्याची पुढची रणनीती आखू शकलो नाही मराठे आणि त्यामुळेच इंग्रजांनी पुढच्या 2 युद्धांमध्ये मराठ्यांना पराभूत केलेलं आपणाला दिसून येतं. पुढे आपण दुसरं आणि तिसरं इंग्रज मराठा युद्ध अभ्यासणार आहोत. आपण बघितलं की इंग्रजांच्या वकिलांनी खर्ड्याच्या लढाईत 1795च्या मराठ्यांनी
कसं युद्ध केलं आणि निजामाला हरवलं, हे सगळं तंत्र त्यांनी अभ्यासलं आणि पुढे याच तंत्राचा अभ्यास करून त्यावर तोड काढून जी काही लढण्याची पद्धती वेलस्लींनी वापरली आणि मराठी सत्तेचा नाश केला. आपण इंग्रज मराठे पहिलं युद्ध अभ्यासलं. आता आपण दुसरं युद्ध अभ्यासणार आहोत की नेमकं दुसरं युद्ध जे काही इंग्रज मराठे सुरू झाले त्यामागे कोणती घटना कारणीभूत होती. तर इथे मी सगळे मुद्दे लिहिलेले आहेत, तरी तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये उतरवून घेणे, त्याचं वाचन करणे, पाठ्यपुस्तकातल्या या भागाचं वाचन करणे आणि त्यानंतर माझा हा व्हिडिओ बघून तुम्हाला पूर्ण टॉपिक सोपी आणि सहजरित्या लक्षात येईल अशी अपेक्षा करते. तर तुम्ही हे जे काही व्हाईट बोर्डवर लिहिलेलं आहे ते लिहा. इथे मी दुसरं इंग्रज मराठी युद्ध आणि तिसरं इंग्रज मराठी युद्ध असं दोन्हीही टॉपिकचं डिटेल वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण हा भाग अभ्यासणार आहोत. जवळपास इंग्रज मराठे पहिलं युद्ध समाप्त झाल्यावर सालबाईच्या तहानी 20 वर्ष इंग्रज आणि मराठे या दोन्ही बाजूने शांतता होती. परंतु सवाई माधवराव जे होते यांनी 1795मध्ये शनिवार वाड्यामध्ये वरून उडी मारून आत्महत्या केली आणि साहजिकच मराठ्यांचं पेशवेपद हा पुढे वारस नसल्या कारणाने रघुनाथरावांचा मुलगा दुसरा बाजीराव याला 1796ला मिळालं. हा दुसरा बाजीराव पूर्वीच्या पेशव्यांसारखा कार्यक्षम नव्हता. त्यानंतर हा विलासी चैनी होता आणि मुख्यत्वे हा जे कोणी आपण ज्याला म्हणतो स्तुती करणारे भाट आहेत यांच्या कांडोळ्यामध्ये राहणारा होता. म्हणजे शूर सरदार किंवा मराठी सरदारांना एकत्र ठेवणं ती कला याला काही जमली नाही आणि त्यामुळे मराठे सरदार पेशव्यांपासून दुरावत गेले. त्यातच नाना फडणवीस ज्यांचं वर्णन मराठ्यांचं शहाणपण असं केलं जायचं, या दुसऱ्या बाजीरावाशी नाना फडणवीसांचं काही पटलं नाही आणि यांनी त्यांना कैदेत टाकलं. नाना फडणवीसांना त्यांचे तिथे हाल झाले आणि 1800मध्ये नाना फडणवीस स्वर्गवासी झाले. म्हणजे एक एक मराठ्यांचे मातब्बर सरदार की ज्यांच्या शौर्यावर, अनुभवावर, कूटनीतीवर हे मराठा साम्राज्याचा डोलारा उभा होता, ते एक एक लयाला चालले होते. आणि नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर तर असं म्हटलं गेलं की मराठ्यांचं उरलं सुरलं शहाणपणसुद्धा संपलं आणि संपूर्ण निर्णय जी काही अधिकार आहे निर्णयाचे ह्या दुसऱ्या बाजीरावाच्या हाती गेले. आणि जसं मी वर्णन केलं की त्याच्या भोवती तर अशा लोकांचा कांडोळं होतं की त्याला योग्य सल्लाच भेटला नाही आणि प्रत्येक वेळी तो अयोग्य कृती करत गेला. त्यातच दुसरा बाजीराव व होळकर यांच्यामध्ये वितुष्ट आलं. आता हे वितुष्ट का आलं? यांनी यशवंतराव होळकरचा भाऊ विठोजी होळकर याला शनिवार वाड्यासमोर संशयावरून हत्तीच्या पायी ठार केलं आणि यशवंतराव होळकर त्यामुळे चिडला. आता इकडे महादजी शिंदेंच्या मृत्यूनंतर त्यांची जे ग्वाल्हेरचं जे संस्थान होतं किंवा त्यांचा उत्तराधिकारी बनला दौलतराव शिंदे. हा दौलतराव शिंदे पराक्रमी होता, पण हा राजकारणी नव्हता, कूटनीतिज्ञ नव्हता. महादजी शिंदेमध्ये जो शहाणपणा होता, जी कूटनीती राजनीती होती, जी आपण ज्याला म्हणतो की राजकारण करण्याचा एक वकूब होता, त्याचा अभाव या दौलतराव शिंदेमध्ये होता. त्यामुळे बाजीराव आणि हा दौलतराव कुठेतरी यांची पण स्वभाव जुळले असं आपण म्हणू शकतो. आणि या विठोजी होळकरला हत्तीच्या पायी देण्याचा सल्ला असं म्हटलं जातं. म्हणजे आता इतिहासात असं काही ठिकाणी आढळतं नोंद केलेली की या दौलतराव शिंद्याच्या सल्ल्यावरून बाजीरावांनी ही कृती केली आणि त्यामुळे यशवंतराव होळकर चिडला आणि त्यांनी पुण्यावर स्वारी केली. आता त्या भीतीमुळे, कारण यशवंतराव होळकर हा एक मातब्बर शूर पराक्रमी सरदार की ज्याला इंग्रजही घाबरायचे,
कारण महादजी शिंदेसारखीच याची फौज आणि याच्या फौजेचा पराक्रम सर्वश्रुत होता. हा स्वतः तर पराक्रमी आणि शूर होताच. त्यामुळे बाजीराव घाबरला, दुसरा बाजीराव, आणि तो इंग्रजांच्या आश्रयाला गेला. म्हणजे मराठ्यापासून रक्षण करा म्हणून एक मराठा जो पेशवा होता, मराठ्यांचा नेता होता, तो इंग्रजांकडे चालला की मला वाचवा यांच्यापासनं. आणि इंग्रजांना ती संधी मिळाली आणि त्या संधीचा यांनी पुरेपूर वापर करून घेतला आणि दुसऱ्या बाजीरावाच्या संरक्षणाच्या बदल्यात त्याच्या वसईचा तह झाला 1802 मध्ये. 31 डिसेंबर 1802 हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात काळा दिवस म्हणून याची नोंद आहे. कारण या दिवशी मराठ्यांचं सार्वभौमत्व संपलं. कारण दुसऱ्या बाजीरावांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्याने 26 लाखाचा मुलूख इंग्रजांना तोडून दिला. म्हणजे ज्या प्रदेशातनं 26 लाख होणाचं उत्पन्न होत होतं, एवढा मुलूख इंग्रजांना दिला आणि त्याची 6,000ची फौज इंग्रजांची पुण्यामध्ये दाखल झाली. काय तर बाजीरावाचं, पेशव्याचं संरक्षण करायचं. म्हणजे बघा, मराठ्यांच्या साम्राज्याच्या राजधानीत इंग्रजी फौजेचा शिरकाव अशा प्रकारे झाला. म्हणजे आतापर्यंत जो काही शिरकाव झाला होता तो फक्त कुठेतरी राजकारणात सल्ले देणं इथपर्यंत होता, किंवा एखाद्या व्यक्तीची बाजू घेऊन मराठ्यांविरुद्ध आघाडी उघडणं. आपण रघुनाथराव पेशव्यांचं बघितलं. पण तैनाती फौज स्वीकारल्या कारणाने प्रत्यक्ष राजधानीत इंग्रजी फौज दाखल झाली. त्यांचा राजदूत आला आणि यांना विचारल्याशिवाय कोणाशी तह करता येणार नव्हता. कोणत्या दुसऱ्या राजदूताला, दुसऱ्या परकीय राजदूताला दरबारात ठेवता येणार नव्हतं. म्हणजे मराठ्यांचं सार्वभौमत्व या वसईच्या तहामुळे संपुष्टात आलं असं आपण गृहीत धरल्यामुळे मराठे या दिवसाला काळा दिवस असं म्हणतात. या वसईच्या तहामुळे काय झालं की जे काही इतर मातब्बर मराठा सरदार होते, जसं मी सांगितलं, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, या लोकांना हा तह मान्य झाला नाही की कारण हे सगळे पेशव्यांच्या अंडर होते. आणि आता पेशव्यांनीच तैनाती फौज स्वीकारली इंग्रजांची, तर हे आपोआप काय झाले, इंग्रजांचे मांडलिक बनले पेशव्यां. कारण हे पेशव्यांशी बांधील होते आणि पेशव्यांनीच तैनाती फौज स्वीकारली. पण ह्या सरदारांनी हा तह आम्हाला मान्य नाही हे स्पष्ट सांगितलं आणि त्यातनंच इंग्रज मराठा दुसरं युद्ध सुरू झालं. पण आता लक्षात घ्या, हे इंग्रज मराठा दुसरं युद्ध कसं सुरू झालं? इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवे एकीकडे होता आणि मराठे सरदार एकीकडे होते. आता यात अजून चूक काय झाली की शिंदे, होळकर, भोसले हे मराठा मातब्बर सरदार की ज्यांच्याकडे सैन्य क्षमता होती, ज्यांच्याकडे अनुभव होता, कूटनीती होती, हे एकत्र येऊन इंग्रजांशी लढले नाही. हे मराठ्यांचं दुर्दैव. हे अलग अलग इंग्रजांशी लढले आणि इंग्रजांना यांना एक एकटं पाडून हरवणं सोपी गेलं. आता हे शिंदे होळकर एकत्र का नाही आले? तर या दौलतराव शिंदेनी मल्हारराव होळकर याला मारलं. मी इथे लिहिलेलं आहे, मल्हारराव होळकरला दौलतराव शिंदेने मारला. शिंदे होळकर त्यामुळे वितुष्ट आले आणि दोघे वेगवेगळे इंग्रजांविरुद्ध लढले. त्यामुळे यशवंतराव होळकर आणि शिंदे, दौलतराव शिंदे यांच्यामध्ये काय झालं? वितुष्ट निर्माण झालं, वैर निर्माण झालं. एकत्र लढायचं सोडून इंग्रजांच्या विरोधात हे आपापसात तर लढलेच आणि इंग्रजांशी पण एक एकटे लढले. बघा, दौलतराव शिंदे पण शूर, सैन्य क्षमता असलेला, कवायती फौज होती त्याच्याजवळ महादजी शिंद्यांची. इकडे यशवंतराव होळकर सुद्धा पराक्रमी, शूर, 60,000चं त्याचं पण खडं सैन्य. पण या दोघांमध्ये या मल्हारराव होळकर मृत्यू प्रसंगातून वितुष्ट आल्यामुळे ह्यांची एकी होऊ शकली नाही इंग्रजांच्या विरोधात. आणि इंग्रजांनी 1803 शिंदेंना पराभूत केलं आणि सुरजी अंजनगावचा तह झाला आणि तिथे शिंद्यांनी आपला पराभव मान्य केला. सुरजी अंजनगाव म्हणजे आपलं गाव असं म्हणतात की सुरजीतल्या देशपांडे वाड्यामध्ये हा तह झाला. त्यानंतर 1805 यशवंतराव होळकरला इंग्रजांनी पराभूत केलं. यशवंतराव होळकर जवळपास 3 वर्ष इंग्रजांशी एकटा झुंजत होता. त्याने गायकवाड संस्थान, वेगवेगळ्या मराठ्यांकडनं मदत मिळते का प्रयत्न केला, पण कुठलीही मदत त्याला मिळाली नाही. त्याने
शिखांचा महाराजा रणजित सिंह याच्याकडे सुद्धा मदत मागितली, पण रणजित सिंहाने सुद्धा इंग्रजांशी वैर नको म्हणून यशवंतराव होळकरला मदत केली नाही. सरतेशेवटी 1805मध्ये यशवंतराव होळकरचा सुद्धा पराभव झालेला आपल्याला दिसतो आणि राजघाटच्या तहाद्वारे त्याने पण मांडलिकत्व स्वीकार केलेलं दिसतं. यशवंतराव होळकर हा शेवटचा मराठा वीर सरदार की ज्याने इंग्रजांशी नेटाने शर्थीने लढा दिला. त्यानंतर मराठ्यांचा अशा शूर सरदाराचं वर्णन सापडत नाही. महाराजा रणजित सिंहाची गोष्ट करायची तर आपण इथे नक्की म्हणू शकतो की त्यावेळी महाराजा रणजित सिंहाचा हा निर्णय चुकीचा ठरला, कारण जर त्यांनी यशवंतराव होळकरला मदत केली असती तर कदाचित इंग्रजांची हार झाली असती आणि इंग्रज या भूमीतून गेलेही असते. पुढे इंग्रजांनी जसं मराठ्यांना संपवलं तसंच त्यांचा पुढचा घास हा खालसा साम्राज्य ठरलं. म्हणजे मला काय त्या गोष्टीशी घेणं देणं आहे, मी कशाला आत्ता मदत करू, दुसऱ्याच्या घराला आग लागलेली आहे ना, माझ्या घराला तर नाही लागली. हा जो विचार रणजित सिंहाने केला, महाराजा रणजित सिंहाने, तो त्याच्यासाठी घातक ठरला, कारण हे घर जळून खाक झाल्यावर त्या आगीने त्याच्या स्वतःच्या घराला घेरलं. जसे इंग्रजांनी मराठा साम्राज्य संपवलं आणि त्यांची नजर मग या शीख राज्याकडे गेली आणि कालांतराने या शीख राज्याची सुद्धा वाताहत झालेली आपणास दिसून येते. तर अशा रीतीने हे इंग्रज आणि मराठे दुसरं युद्ध संपलेलं आपणास दिसून येतं. यानंतर दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांचा मांडलिक बनलेला होता, विलासी जीवन वगैरे जगत होता आणि मध्येच पुण्यामध्ये एक घटना घडली. गायकवाडांच्या प्रतिनिधीचा हत्या झाली त्या प्रतिनिधीची आणि त्याचा संशय इंग्रजांनी बाजीरावावर टाकला आणि त्यामुळे बाजीरावाला कुठेतरी ही जाणीव झाली की आपण तर इंग्रजांच्या हातची कठपुतली बनलो आहोत आणि मग बाजीरावांनी ही बंधनं झुगारून देण्याचा प्रयत्न केला. पण इंग्रज सावध होते, त्यांना आता आयती आलेली संधी सोडायची नव्हती, कारण आता मराठ्यांची सत्ता संपुष्टातच आली होती. हा थोडासा निखारा उरलेला होता, तोही त्यांना संपवायचाच होता आणि हे निमित्त त्यांना मिळालं आणि त्यांनी काय केलं की बाजीरावाची उरलेली सत्तासुद्धा त्याच्याकडनं काढून घेतली. 36 लाखाचा जो मुलूक अजूनही बाजीरावाकडे होता तो इंग्रजांनी काढून घेतला आणि त्याची अवस्था एका छोट्या संस्थानिकासारखी करून घेतली आणि मग बाजीरावांनी इंग्रजांच्या विरोधात हालचाली सुरू केल्या आणि इंग्रजांनी लगेच बाजीरावाविरुद्धसुद्धा मोहीम उघडली आणि यातनंच इंग्रज मराठे तिसरं युद्ध सुरू झालेलं आपणास दिसतं. बाजीराव, त्यानंतर त्र्यंबक डेंगळे, बापू गोखले विरुद्ध इंग्रज असं हे युद्ध 1817मध्ये खडकीमध्ये सुरू झालं. आता अर्थातच ह्या कुणाला ना राजनीतीचा अनुभव, ना पराक्रम, ना रणनीतीचा अनुभव, त्यामुळे सहज इंग्रजांनी यांचा पराभव केला आणि दुसरा बाजीराव याला पुन्हा याने मराठ्यांमध्ये अस्मिता निर्माण होऊ नये किंवा याने पुन्हा इंग्रजांच्या विरोधात उठाव करू नये, याला इथे ठेवायचंच नाही. त्यामुळे मराठ्यांच्या प्रांतात याला कानपूरजवळ पाठवून दिले इंग्रजांनी, विठूर या ठिकाणी, ज्याला ब्रह्मवर्तसुद्धा म्हटलं जातं, आणि त्याला सालाना 8 लाख रुपये वार्षिक तनखा मंजूर केला की वर्षाचे 8 लाख रुपये तुला देऊ आम्ही, तू इथे शांत राहा. म्हणजे बघा, आपण बघितलं आहे की ब्रह्मदेशाच्या राजाला जसं रत्नागिरी येथे ठेवलं होतं, सेम तेच केलं की या पेशव्याला दूर कानपूरजवळ पाठवून दिलं. पुढे यामुळे मराठ्यांची जी सार्वभौम सत्ता होती, या तिसऱ्या इंग्रज मराठी युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला, खुद्द पेशव्यांचा पराभव झाला, त्यामुळे मराठी सत्ता पूर्णतः संपुष्टात आली. पुढे 17 नोव्हेंबर 1817ला शनिवार वाड्यावर भगव्याऐवजी, जो भगवा शनिवार वाड्यावर डौलाने फडकत होता त्याऐवजी इंग्रजांचा युनियन जॅक बाळाजी पंत नातू याच मराठी माणसाच्या हस्ते पुण्याच्या एल्फिन्स्टनने फडकावला. म्हणजे यापेक्षा नामुष्की काय असू शकते की एक मराठाच भगवा खाली उतरवतो आहे आणि युनियन जॅक फडकावतो आहे शनिवार वाड्यांवर, जे मराठ्यांच्या अस्मितेचं प्रतीक होतं. 1818मध्ये संपूर्णतः मराठी सत्ता खारीज झाली आणि पूर्ण हे मराठ्यांच्या अधिपत्याखालचा भाग इंग्रजी भागामध्ये सामील झाला, अधिपत्याखाली इंग्रजांच्या. आणि
शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य 172 वर्षांचा इतिहास असलेलं संपुष्टात आलं. इंग्रज एकीने राष्ट्रहितासाठी स्वतःच्या देशासाठी लढले, तर मराठ्यांमध्ये बेकी होती आणि मराठे स्वतःचा स्वार्थ किंवा अहंकार किंवा ज्याला आपण म्हणू की दुश्मनी बाजूला ठेवू न शकल्यामुळे त्यांच्यात एकी झाली नाही आणि ते बेकीने लढल्यामुळे इंग्रजांना ह्या मराठ्यांचा सहज पराभव करता आला, जसं आपण शिंदे होळकर यांचं उदाहरण बघितलं. आणि एकंदरीत या संपूर्ण घटनेचा अभ्यास करता आपल्या असं लक्षात येईल की शिवरायांचे महान मंगल स्वप्न भंगले, संभाजीराजांची आत्मा हळहळली आणि मराठ्यांच्या भाळी आली पुन्हा गुलामगिरी. की ज्या मुघल किंवा मुस्लिम गुलामगिरीतून शिवाजी महाराजांनी या भूमीला पवित्र करून बाहेर काढलं होतं, स्वातंत्र्याचा तिलक या भूमीच्या कपाळी लावला होता, पुन्हा मराठ्यांच्याच अदूरदर्शीपणामुळे, स्वार्थामुळे, बेकीमुळे, आपापसातल्या भांडणांमुळे, दुश्मनीमुळे या भूमीच्या माथी किंवा या भूमीच्या हाती पायी पुन्हा बेड्या गुलामगिरीच्या पडल्या असं आपण म्हणू शकतो. इथे आपण इंग्रज मराठा हा जो एक भाग होता, घटक होता, हा अभ्यासलेला आहे. यावर बरेचसे प्रश्न येऊ शकतात. जसं तुम्हाला यावर तह आहेत 2, त्या तहांचं एक संकल्पना चित्र तयार करा अशा पद्धतीने येऊ शकतं. त्यानंतर मी सांगितलं की शिवरायांची दूरदृष्टी किंवा दृष्टी शिवराय यावर तुमचं मत नोंदवा. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं सार्वभौमत्व कसे जपले ते लिहा. पन्हाळा प्रसंग आहे, अफजल खान जहाज प्रकरण आहे. एक मोठा दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो, इंग्रज मराठे पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, तिसरं युद्ध, अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जसं होळकर कुठले होते तर इंदोरचे, शिंदे कुठले तर ग्वाल्हेरचे. अशा पद्धतीने तुम्हाला या पूर्ण टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. याच्या पुढील भागामध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये सिद्धी आणि मराठे आणि अफगाण आणि मराठे हा भाग अभ्यासणार आहोत. माझं शिकवणं तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटत असल्यास, विश्लेषण तुम्हाला समजत असल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच काही सुधारणा हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तसा रिप्लाय द्या. तोपर्यंत धन्यवाद.